नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। सर्वसामान्यांचे कामे करण्यासाठी आणि ज्या त्या क्षेत्राशी निगडीत सरकारी कार्यालये असतात आणि त्या कार्यालयामध्ये जे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, ते त्या कार्यालयामार्फत सर्वसामान्यांची कामे करतात। मग हे अधिकारी कर्मचारी त्यांच्या बदल्या होणं हे स्वाभाविक आहे। मात्र त्या कार्यालयाचे जे काही नियम असतात, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात, ते कदापिही बदलत नाही। मात्र केजमध्ये थोडासा विचित्र प्रकार पाहायला मिळतो, कारण केजमध्ये अधिकारी बदलला की नियम बदलतात। आता असं व्हायला नको आहे, होऊ नये। मात्र हे सर्वसामान्यांच्या सुद्धा लक्षात येतं की अधिकारी बदलला की नियम बदलतात। आता मागच्या अनेक वर्षांपासून केज हे प्रगतीपथाकडे वाटचाल करणारे एक शहर म्हणून अगदी नावारूपाला येऊ लागलेलं आहे। मागच्या कित्येक वर्षांपासून केजमध्ये पाण्याची तर बोंबाबोंब होतीच आणि आताही आहे। मात्र त्याचबरोबर केजची ओळख होती ती म्हणजे टपऱ्यांचं शहर म्हणून। कारण अहमदपूर अहिल्यानगर हा जो राज्य रस्ता आहे, त्या राज्य रस्त्याच्या कडेला शहरामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पक्के थोडेफार बांधकाम आहेत, मात्र टपऱ्या अशा प्रकारच्या उभा केलेल्या आहेत। आता म्हणून केज शहराची ओळख ही टपऱ्यांचं शहर म्हणून केल्या जात होती। मात्र हे टपऱ्यांचं शहर कित्येकदा अतिक्रमण जे काही झालेलं होतं ते कित्येकदा काढलं, पुन्हा बसलं, पुन्हा त्याचा विस्तार झाला, पुन्हा त्याने बाळसं धरलं, अशा कित्येक वेळा अतिक्रमणाच्या कारवाया झालेल्या आहेत आणि प्रत्येक अतिक्रमणाच्या कारवाई वेळेस शासनाचे लाखो रुपये खर्ची पडलेले आहेत। ना त्यांच्यावर कुठली कारवाई होते, ना तो खर्च त्यांच्याकडून वसूल केला जातो। पद्धतशीरपणे बसतात, आपलं बस्तान मांडतात आणि मग काही वर्षांनी, 4-5 वर्षांनी पुन्हा कुठलं तरी कार्यालयाला किंवा कुठल्या तरी अधिकाऱ्याला जाग येते आणि ते अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला जातो। त्यातही सगळेच्या सगळे अतिक्रमण हटवल्या जात नाहीत। काही तर असे अतिक्रमणधारक आहेत, आता त्यांना कुठून अधिकार मिळालाय आणि काय झालंय हे अगदी ते प्रशासन आणि ते अधिकारी आणि तेच जाणवतं। मात्र सर्वसामान्यांचे जे काही अतिक्रमण आहेत ते काढल्या जातात, त्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च केला जातो। मात्र अतिक्रमण काढल्यानंतर मग शासनाची जागा आहे म्हणून अतिक्रमण काढलं जातं। मग शासनाची जर जागा आहे, आपल्या एखादी स्वतःच्या मालकीची जर जागा असेल तर ती आपण आपल्या जीवापाड जपतो। तिथं कुणी येऊन दुसऱ्यांनी अतिक्रमण करू नये, कब्जा करू नये म्हणून आपण अगदी डोळ्यात तेल घालून त्या जागेची म्हणा, घराची म्हणा, आपण काळजी घेतो। मात्र शासनाची जागा आहे म्हणून अधिकारी अतिक्रमण काढतात, लाखो रुपये खर्च करतात। मात्र अतिक्रमण काढल्यानंतर त्या मोकळ्या केलेल्या जागेवर कुणी पुन्हा तिथं बस्तान मांडू नये, कुणी अतिक्रमण करू नये हे मात्र पद्धतशीरपणे विसरतात, कानाडोळा करतात आणि मग तशीच मोकळी जागा राहिल्यानंतर हळूहळू मग कुणी गाडी आणून लावणार, कुणी 4-2 पत्रे आणून टाकणार, हळूहळू त्या ठिकाणी चांगले पक्के डबे ठोकणार आणि पुन्हा जैसे थे अतिक्रमणाची परिस्थिती होऊन जाणार। आता मागच्या 2 वर्षांपूर्वी केजला जे उपविभागीय पोलीस अधिकारी होते, जे की IPS होते, पंकज कुमावत, यांच्या काळामध्ये केज शहरातील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवल्या गेले, काढल्या गेले आणि ते धाडशी होते, अगदी कर्तव्यदक्ष होते म्हणून त्यांना विरोध करण्याचं धाडस सुद्धा या अतिक्रमणधारकांमध्ये झालं नाही आणि केज शहराने अगदी खरोखरच मोकळा श्वास घेतला होता। मात्र अतिक्रमण काढलं आणि पंकज कुमावत यांची बदली झाली। मग बदली झाली याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी
पुन्हा कुणी जर बसायलं किंवा अतिक्रमण करायलं तर इतर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायचं नाही, असं होत नाही. मात्र पद्धतशीरपणे त्या ठिकाणी मोकळी जी जागा असते त्या ठिकाणी अतिक्रमण हळूहळू वाढवल्या जातं आणि त्या ठिकाणी पहिल्यासारखेच अगदी टपऱ्या पद्धतशीरपणे उभ्या राहतात. हे सर्व होत असताना जे त्या जागेवर अधिकारी आलेले आहेत, मग ते तहसील प्रशासनाचे असतील किंवा पोलीस प्रशासनाचे असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, येता जाता त्यांना हे सर्व दिसतं की आपण जी जागा मोकळी केली, आपण जे अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावर आणखी अतिक्रमण होऊ लागलेलं आहे. मग अतिक्रमण होतानाच यांच्याकडे अधिकार आहे, हे अधिकारी आहेत, हे का त्याला रोखत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. आणि मग त्याच्याकडे कानाडोळा करायचा, मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊ द्यायचं, पुन्हा त्यांना नोटिशी द्यायच्या, पुन्हा तक्रारी कुणाच्या आल्या की पुन्हा आणखीन अतिक्रमण हटवण्याची मोहीम उघडायची आणि पुन्हा शासनाचे लाखो रुपये त्याच्यामध्ये अगदी चोराटा करायचे. हे कुठपर्यंत चालायचं? अगदी केज शहरातील शिक्षक कॉलनीपासून ते सरकारी दवाखाना जे काही उपजिल्हा रुग्णालय आहे तेवढ्या भागामध्ये अतिक्रमणधारकांचा सुळसुळाट झालेला आहे. झालेला ज्यावेळेस होता त्यावेळेस कुमावत साहेबांच्या काळात ते पूर्णपणे अतिक्रमण अगदी पूर्णपणे काढून टाकलं होतं. मात्र आता आपण जर या भागामध्ये जर पाहिलं तर जैसे थे परिस्थिती होऊ लागलेली आहे. अगदी शासकीय कार्यालयाच्या समोर काही अतिक्रमण होऊ लागलेले आहेत, डब्बे चांगले पक्के होऊ लागलेले आहेत, तरी त्यांना प्रतिबंध करण्याचं धाडस कुठलाच अधिकारी करत नाही. आणि मग अतिक्रमणाची मोहीम ज्यावेळेस राबवायची असते, ज्यावेळेस त्याला पैसे खर्च करायचे असतात, ते त्या अधिकाऱ्यांच्या पगारातून होत नाहीत, तर हे जनतेच्या पैशातून अतिक्रमण काढावं लागतं. हा पैसा जनतेचा आहे. आणि मग ज्या अधिकाऱ्याकडे अतिक्रमण होऊ नये, निगराणीची, निरीक्षणाची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, ते जर अशा प्रकारे अतिक्रमण होऊ देत असतील आणि पुन्हा जर याच्यावर खर्च करावा लागत असेल, तर ज्या अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण होत असताना कानाडोळा केला, त्यांच्या पगारातून, त्यांच्या स्वतःच्या पैशातून हे अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे. मात्र असं होताना दिसत नाही. म्हणून केज शहराला कुठंतरी वैभव प्राप्त होत असताना पुन्हा आणखी टपऱ्यांचं शहर म्हणून आणखीन व्यापू लागलेलं आहे. केज शहराचं सौंदर्य या टपऱ्यांमुळं, अतिक्रमणामुळं अगदी नष्ट होऊ लागलेलं आहे. सौंदर्यीकरण होण्यास मोठ्या प्रमाणावर अटकाव येऊ लागलेला आहे. म्हणून केजमध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत, ज्यांच्या अधिकाराखाली हे अगदी हे कार्यक्षेत्र येतं, त्यांनी तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आणखीही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊ नये यासाठी आत्ता जर प्रतिबंध केला तर जशी मागच्या 2 वर्षापूर्वी अगदी रस्ता मोकळा झाला होता, अपघात थोडेसे कमी झाले होते, अशा प्रकारचं वातावरण निर्माण होईल. मात्र अधिकाऱ्याने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा पुन्हा पूर्णपणे अतिक्रमण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून अधिकारी बदलला म्हणजे नियमही बदलावे लागतात. ही जी चुकीची संकल्पना रुजू होऊ लागलेली आहे ती होता कामा नये. नियम तेच असतात, मात्र अधिकारी बदललेला असतो आणि त्या अधिकाऱ्याने त्या नियमाचं अगदी चांगल्या प्रकारे पालन केलं पाहिजे. आणि अशा ज्या काही शहराच्या विकासाला बाधा आणणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रतिबंध आणला पाहिजे. आजच्या पुरतं एवढंच. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी. धन्यवाद.